चिवदगोल मराठी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. TET 2022साठी आपण क्लासेस स्टार्ट करत आहोत. त्यामध्ये बघा, सर्वात पहिले आपण सिलेबस डिस्कस केला. जर तुम्ही सिलेबस बघितला नसेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल. सिलेबस बघणं खूप गरजेचं आहे. कोणत्याही एक्झामची तयारी करण्याआधी तुम्हाला त्या एक्झामचा सिलेबस माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर आजपासून आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राला सुरुवात करत आहोत. एकदम बेसिकपासून आपण घेणार आहोत. तुमचं एकही क्वेश्चन मिस होणार नाही. तर बघा, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र इयत्ता 11वीमधील मानसशास्त्र या सब्जेक्टला आपण सुरुवात करत आहोत. त्यातील पहिला चॅप्टर बघा, मानसशास्त्राची कथा. यामध्ये आपण सर्व इम्पॉर्टंट पॉईंट बघणार आहोत. त्यावर कशाप्रकारे क्वेश्चन विचारले जाऊ शकतं हे सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. त्यामुळे तुम्ही इम्पॉर्टंट पॉईंटच्या नोट्स काढून घ्यायच्या किंवा तुमच्याकडे बुक असेल तर हायलाईट करून घ्यायचं किंवा कशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल ह्या नोट्स तुम्ही काढून घ्यायचे आहे. तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. एकही क्वेश्चन आपला मिस होणार नाही. सर्व सिलेबस आपण कव्हर करणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर अजूनही चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. तर बघा, जर आजचं लेक्चर आवडलं तर लाईक करायला विसरू नका. तर बघा, आपल्याला जरी मानसशास्त्र हा विषय वाटला तरी आपण लहानपण असल्यापासून आपल्याला या विषयाची जाणीव असते. आपण विविध प्रकारच्या वर्तनाचे, भावनांचे, भावावस्थेचे निरीक्षण करत असतो आणि मानवी वर्तन हे व्यक्ती भिन्नतेचे नटलेले आहे. या भिन्नतेचे आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. जेव्हा आपण दररोज वर्तमानपत्र उघडतो किंवा दररोजच्या बातम्या दूरदर्शनवर पाहतो तेव्हा मानवी वर्तनाचे विविध पैलू आपल्या समोर येतात. खालील दिलेल्या चित्रावरून ते स्पष्ट होते. म्हणजे इथे तुम्हाला न्यूजपेपर दाखवला, न्यूजमध्ये आलेल्या वेगवेगळ्या बातम्या. तर बघा, त्यानंतर बघा, मानसशास्त्राचा इतिहास. आपण मानसशास्त्राचा इतिहासमधले इम्पॉर्टंट पॉईंट बघूया. मानसशास्त्र हे वर्तनाच्या विविध पैलूंचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. त्यामुळे मानसशास्त्राची अचूक व मूर्त व्याख्या करणे कठीण आहे. पूर्वी मानसशास्त्र हे तत्वज्ञानाची शाखा होती. मानसशास्त्र हे पूर्वी कोणती शाखा होती? हा जर क्वेश्चन तुम्हाला विचारला तर कोणती आहे? तत्वज्ञानाची. ठीक आहे. 19व्या शतकात मानसशास्त्र म्हणून उदयास येण्यास सुरुवात झाली. तर कोणत्या शतकात शास्त्र म्हणून उदयास येण्यास सुरुवात झाली? तर कोणत्या? 19व्या. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा, प्लेटोच्या मते ज्ञान हे अंतर्भूत आहे व जॉन लॉकच्या मते प्रत्येक मूल हे कोरी पाटी घेऊन जन्माला येते आणि ज्ञान हे अध्ययन व अनुभवातून मिळवले जाते. बघा, तुम्हाला हे दोन्ही डेफिनेशन लक्षात ठेवायचे. प्लेटोच्या मते काय आणि जॉनच्या मते काय? तुम्हाला डायरेक्टली क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ज्ञान हे अंतर्भूत असते हे कोणाच्या मते? तर प्लेटोच्या मते. या प्रकारे तुम्हाला हे दोन्ही लक्षात ठेवायचे. त्यानंतर बघा, इथे त्यांचा प्लेटो आणि जॉन लॉकचा फोटो दाखवला आहे. आत्म्याचे शास्त्र. पूर्वी संज्ञेच्या आधाराने मानसशास्त्राची व्याख्या बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला. सायकोलॉजी हा शब्द 2 ग्रीक शब्दापासून निर्माण झालेला आहे. तर तुम्हाला विचारला, सायकोलॉजी हा शब्द कोणत्या भाषेपासून निर्माण झालेला आहे? तर 2 ग्रीक शब्दापासून. बघा, इथे 2 ग्रीक शब्दापासून सायकोलॉजी. त्यानंतर बघा, शब्दापासून निर्माण झाला. सायको म्हणजे आत्मा आणि लॉजी म्हणजे शास्त्र किंवा ज्ञानाची शाखा. सायको म्हणजे काय? आत्मा. सायको म्हणजे आत्मा आणि लॉजी म्हणजे शास्त्र व किंवा ज्ञानाची शाखा. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यामुळे शास्त्रज्ञाचा अर्थ आत्म्याचा अभ्यास करणे असा झाला. तर बघा, मानसशास्त्राचा अर्थ काय आहे? आत्म्याचा अभ्यास करणे. तर मानसशास्त्राचा अभ्यास काय असं तुम्हाला डायरेक्टली विचारलं तर काय? आत्म्याचा अभ्यास. त्यानंतर बघा, हे चिन्ह तुम्हाला माहिती आहे का? तर मानसशास्त्राचे चिन्ह. तर मानसशास्त्राचे चिन्ह तुम्हाला डायरेक्टली विचारलं एक्झाममध्ये तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. मानसशास्त्राचं चिन्ह आहे. मानसशास्त्र हे चिन्ह हे ग्रीक वर्णमालेतील 23 मूळाक्षर आहे. तर डायरेक्टली तुम्हाला असं विचारलं की मानसशास्त्रातलं जे चिन्ह आहे मूळाक्षरातलं कितवं वर्णमाला ते कितवं आहे? तर 23वा आहे. ठीक आहे. व त्याचा PSIचा अर्थ आत्मा किंवा मन होतो. त्याचा अर्थ काय? आत्मा किंवा मन. पण या व्याख्येमुळे मानसशास्त्र समाधानी नव्हते, कारण आत्मा पाहता येत नाही आणि मूर्त संकल्पना
नाही. आत्मा व मन या दोन्ही अमृत संकल्पना आहेत. आत्मा आणि मन ह्या दोन्ही काय आहेत? तर अमृत संकल्पना आहे. हा पण एक पॉईंट तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तर्कशास्त्रांची माहिती निरीक्षण आणि प्रयोगाच्या आधारे सिद्ध होते आणि जर मानसशास्त्र हे शास्त्र असेल तर त्या माहितीला निरीक्षण आणि प्रयोगाचा आधार असला पाहिजे. परंतु मन व आत्म्याचे निरीक्षण होऊ शकत नाही. आपण मन व आत्म्याला बघू शकत नाही किंवा स्पर्श करू शकत नाही. आपण त्याचे स्वरूप सांगू शकत नाही किंवा ते कुठे आहे हे दाखवू शकत नाही. म्हणून मानसशास्त्राची व्याख्या बदलण्यात आली. त्याचा अभ्यास 19व्या शतकाच्या उत्तरार्धात जर्मन मानसशास्त्र विल्हेम वुंट यांनी पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा जर्मनीच्या लिप्झिग येथे 1879 मध्ये मानवी वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी सुरू केली. तर बघा इथे तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असा पॉईंट आहे. तर बघा जर्मनच्या मानसशास्त्र कोण? विल्हेम वुंट यांनी पहिली मानसशास्त्र प्रयोगशाळा कुठे सुरू केली? तर जर्मनच्या लिप्झिग येथे. तर हे पण तुम्हाला पॉईंट लक्षात ठेवायचं. आणि कोणतं साल जर तुम्हाला विचारलं तर 1879 मध्ये मानवी वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी सुरू केली. तर कसल्या अभ्यास करण्यासाठी सुरू केली? तर मानवी वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी सुरू केली. यांनी बोधात्मक अनुभव ही संज्ञा विकसित केली. तर त्यांनी विल्हेम वुंट यांनी कोणती संज्ञा विकसित केली असं जर प्रश्न तुम्हाला विचारला तर कोणता? बोधात्मक ठीक आहे, अनुभव ही संज्ञा विकसित केली. बोधात्मक अनुभव म्हणजे काय? ते व्यक्तीच्या मानसिक घडामोडीचा त्याला असलेल्या जाणीव ही जाणीव व्यक्तीच्या स्मरणात असलेल्या मानसिक प्रतिमा व त्यांचा भूत, वर्तमान व भविष्य काळात असलेल्या जीवनाशी निगडीत असते. त्यांनी प्रतिक्रिया देण्यासाठी लागणारा वेळ, संवेदन, बोधावस्था यावर आधारित प्रयोग केले. तर त्यांनी कशाच्या आधारे प्रयोग केले? बघा लक्षात ठेवा. प्रतिक्रिया देण्यासाठी लागणारा वेळ, संवेदन व बोधावस्था यावर आधारित प्रयोग केले. यानंतर त्यांनी मानसशास्त्र म्हणून उदय झाला. यानंतर मानसशास्त्राचा शास्त्र म्हणून उदय झाला. बघा वेळ, संवेदन व बोधावस्था यावर आधारित प्रयोग केले त्यानंतरच मानसशास्त्राचा शास्त्र म्हणून उदय झाला. तर मानसशास्त्राचा शास्त्र म्हणून उदय कसा झाला हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. बघा मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळेत वुंट आणि त्यांचे सहकारी इथे चित्रात तुम्हाला दाखवले. त्यानंतर बघा हे तुम्हाला माहिती आहे का? मानसशास्त्राच्या इतिहासाला महत्त्वाचा दिवस कारण या दिवशी मानसशास्त्र एक पद्धतशीर अभ्यास करणारे स्वतंत्र शास्त्र म्हणून उदयास आले. तर काय सांगितले तुम्हाला? मानसशास्त्राच्या इतिहासातला महत्त्वाचा दिवस कोणता हे तुम्हाला माहिती आहे का? विल्हेम वुंट. हे बघा इथे तुम्हाला विल्हेम वुंट 1832 ते 1920. विल्हेम वुंट लिप्झिग विद्यापीठ जर्मनी. तर तुम्हाला विचारलं तर काय? लिप्झिग विद्यापीठ जर्मनी. तर 1879 मध्ये पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा. तर पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा कोणत्या साली आणि कुठे विचारलं तर काय? लिप्झिग. आणि साल कोणतं? 1879. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा मानसशास्त्राच्या बोधात्मक अनुभवाचा अभ्यास म्हणून व्याख्या. त्यांनी मूलभूत मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करण्यासाठी वैज्ञानिक पद्धती वापरले. जसे दृश्य किंवा ऐकू येणाऱ्या उद्दीपकांसाठी प्रतिक्रिया देण्यासाठी लागणारा वेळ त्यांनी आत्मनिरीक्षण पद्धती विकसित केली. अबोध वर्तनाचा अभ्यास. डॉक्टर सिगमंड फ्राईड यांनी शास्त्रज्ञाचा अबोधावस्थेच्या दृष्टिकोनातून विचार केला. त्यांच्यामध्ये आपल्या वर्तमानाच्या प्रेरणांची आपल्याला जाणीव नसते. आपल्याला मनाची व एक अबोध पातळी असते जिथे आपल्याला धोकादायक ठरू शकणाऱ्या तीव्र इच्छा व आकांक्षा बदलल्या जातात. त्यांनी लहान वयातच येणाऱ्या अनुभवावर भर दिला. त्यांच्या मते व्यक्तिमत्वाची जडणघडण ही पहिल्या 5 वर्षात होत असते. व्यक्तिमत्वाची जडणघडण ही पहिल्या 5 वर्षात होत असते. हे कोणाचं मत आहे? तर कोणाचं आहे? डॉक्टर सिगमंड फ्रॉइड. ठीक आहे बघा डॉक्टर सिगमंड फ्रॉइड 1856 ते 1939. त्यानंतर बघा ऑस्ट्रियन मानसशास्त्र व मनोविश्लेषणाचे संस्थापक. मानसशास्त्राची अबोधावस्थेच्या दृष्टीने व्याख्या. तर बघा तुम्हाला विचारलं ऑस्ट्रियन मानसशास्त्र व मनोविश्लेषणाचे संस्थापक कोण आहे? तर कोण आहे? डॉक्टर सिगमंड फ्रॉइड.
ठीक आहे. मानसशास्त्राची अबोध अवस्थेच्या दृष्टीने व्याख्या. त्यांच्या मते बाल्यावस्थेतील अनुभव आणि अबोध प्रेरणा यांचा व्यक्ती वर्तनावर आणि व्यक्तिमत्वावर प्रभाव असतो. जर व्यक्तीच्या आयुष्यात काही महत्त्वाच्या मानसिक समस्या दिसून आल्या तर त्यांचे मूळ कारण त्यांना लहानपणी आलेल्या अनुभवात असते. त्यानंतर वर्तनाचा अभ्यास. विल्यम उंटनी यांच्या मते बोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. तर बोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. हे कोणाच्या मते? द विल्यम उंटनी. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. तर डॉक्टर सिगमंड फ्रॉइड यांच्या मते बोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचे. मानसशास्त्राची आधुनिक व्याख्या. मानसशास्त्र म्हणजे मानवी वर्तनाचा व मानसिक प्रक्रियाचा शास्त्रशुद्ध अभ्यास. तर मानसशास्त्राची आधुनिक व्याख्या तुम्हाला विचारले तर काय? मानसशास्त्र म्हणजे मानवी वर्तनाचा व मानसिक प्रक्रियाचा शास्त्रशुद्ध अभ्यास. हे पण ही डेफिनेशन तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर वर्तन. या व्याख्येतील खाली घटक महत्त्वाचे. वर्तन. आपण साध्या शब्दात असे म्हणू शकतो की वर्तन म्हणजे आजूबाजूच्या परिसरातील उद्दीपक घटकांना व्यक्तीने दिलेली प्रतिक्रिया होय. परंतु प्रत्येक व्यक्तीचा एकाच उद्दीपकाला वेगवेगळ्या प्रतिक्रिया असू शकते जी त्यांच्या अभिरुची, व्यक्तिमत्व आणि अभिवृत्तीवर अवलंबून असते. वर्तन हे व्यक्त आणि अव्यक्त स्वरूपात असते. तर वर्तन कोणत्या स्वरूपात असते हे जर तुम्हाला विचारलं तर व्यक्त व अव्यक्त. व्यक्त वर्तन हे प्रत्यक्ष निरीक्षणावरून अवलंबून असते. उदाहरणार्थ चालणे, बोलणे, नाचणे. अव्यक्त वर्तन हे निरीक्षणक्षम नसते, जसे विचार करणे, भावना व्यक्त करणे. त्यानंतर बघा मानसिक प्रक्रिया. मानसशास्त्रात आपण वर्तनाच्या अंतर्गत व बाह्य घटकांचा विचार करतो. आपण व्यक्तीचा मानसिक प्रक्रियाचा विचार करतो, जसे विचार, स्मरणशक्ती, विस्मरण, भावना, प्रेरणा, अवधान, संवेदन इत्यादी. वैज्ञानिक पद्धती. प्रयोग म्हणजे व्यक्तीचे नियंत्रित पद्धतीने केलेले वस्तुनिष्ठ निरीक्षण होय. तर बघा, तुम्हाला जर विचारलं प्रयोग म्हणजे काय? प्रयोग म्हणजे व्यक्तीचे नियंत्रित पद्धतीने केलेले वस्तुनिष्ठ निरीक्षण होय. इथे संशोधक प्रयोगकर्ता स्वतःच्या गृहीतकांचे निरीक्षण करतो आणि प्रातिनिधिक समूहाकडून मिळालेली माहिती गोळा करतो व त्यानुसार अनुमाने बनवतो. ही अनुमाने मानवी वर्तनाचे विश्लेषण करण्यासाठी व भविष्यातील वर्तनाचे पूर्वकथन करण्यासाठी वापरण्यात येऊ शकतात. वर्तन म्हणजे काय? जॉन बी वॅटसन 1878 ते 1958. जॉन बी वॅटसन. अमेरिकन मानसशास्त्र. जॉन बी वॅटसन कोण? हे अमेरिकन मानसशास्त्र. वर्तनवाद प्रस्थापित केला. त्यांनी काय केलं? वर्तमान प्रस्थापित कोणी केला असं विचारलं तर कोणी? जॉन बी वॅटसन. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. जॉन बी वॅटसन, अमेरिकन मानसशास्त्र. प्राणी वर्तन, बालसंगोपन, जाहिरात या क्षेत्रात संशोधन केले. तर त्यांनी काय बघा, प्राणी वर्तन, बालसंगोपन, जाहिरात या क्षेत्रात कोणी संशोधन केले हे विचारलं तर तुम्हाला काय सांगायचं? जॉन बी वॅटसन. त्यानंतर उद्दीपक जीव प्रतिक्रिया SOR प्रारूप. जॉन वॅटसन यांनी केलेल्या वर्तनाची व्याख्या. वर्तन हे व्यक्ती किंवा प्राण्यांनी केलेली कोणतीही गोष्ट ज्याचे निरीक्षण करता येते, नोंद करता येते आणि ज्याचा अभ्यास करता येतो. तर वर्तनची डेफिनेशन काय तुम्हाला विचारलं तर काय? हे व्यक्ती किंवा प्राण्यांची केलेली कोणतीही गोष्ट ज्याची निरीक्षण करता येते, नोंद करता येते आणि ज्याचा अभ्यास करता येतो म्हणजे काय? वर्तन. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. त्यानंतर यात SOR मध्ये S ही उद्दीपकाचे प्रतिनिधित्व करते, O जीवाचे प्रतिनिधित्व करते आणि R हे प्रतिक्रियाचे प्रतिनिधित्व करते. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं. तुम्हाला SOR मध्ये S काय, O काय, R काय हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा उदाहरण. उद्दीपक एकच आहे परंतु प्रत्येक व्यक्तीच्या प्रतिक्रिया मात्र वेगवेगळ्या आहे. तर उद्दीपक. शिक्षक वर्गात प्रश्न विचारतात. जीव. रोहन, सानिका, सचिन, सौरभ.
आणि प्रतिक्रिया उत्तर देतो, शांत बसते, दुर्लक्ष करतो, उत्तर आठवण्याचा प्रयत्न करते. बघा, उद्दीपक कोणी शिक्षकाने वर्गात प्रश्न विचारला तर काही रोहन, सोनिका, सचिन, सौरभ हे होते. पण काही उत्तर देता, काही शांत बसता, काही दुर्लक्ष करता, उत्तर आठवण्याचा प्रयत्न करते. ह्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहे. उद्दीपक हे कोणतीही अशी घटना किंवा परिस्थिती जिला प्रतिक्रिया मिळू शकते. उद्दीपक हा अंतर्गत किंवा बाह्य असू शकतो. जीव हा मानव किंवा प्राणी आहे जो कोणत्याही उद्दीपकाला प्रतिक्रिया देतो. त्यानंतर बघा, वर्तनाचे अंतर्गत व बाह्य वर्तन असे 2 प्रकार पडतात. तर वर्तनाचे 2 प्रकार कोणते हे जर तुम्हाला विचारलं तर वर्तनाचे 2 प्रकार कोणते? बाह्य आणि अंतर्गत हे 2 प्रकार आहे. बाह्य वर्तनात चालणे, खेळणे, नृत्य करणे, गाणे, भांडणे अशा अनेक गोष्टी येतात. तर बाह्य वर्तनात येणाऱ्या गोष्टी कोणत्या हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. बाह्य वर्तनात येणाऱ्या गोष्टी कोणत्या आहे? खेळणे, नृत्य करणे, गाणे, भांडणे अशा अनेक गोष्टी आहेत. त्याचे बाहेरून निरीक्षण करता येते. त्यानंतर अंतर्गत वर्तनात मानसिक क्रिया येतात, जसे भावना, विचार करणे, आठवणे, विचार करणे इत्यादी, ज्यांचे निरीक्षण होऊ शकत नाही. ते काय येतं? अंतर्गत वर्तनात येतं. व्यक्ती ज्या रीतीने समस्यांना व घटनांना प्रतिक्रिया देते यामधून यांचे मापन होऊ शकते. बोधात्मकतेचा अभ्यास. साधारण 1950 ते 60च्या दशकात मानसशास्त्राच्या अभ्यासाला केंद्रबिंदू वर्तनावरून बोधात्मकतेकडे सरकला. तो कोणत्या साली विचारलं तर काय? 1950 ते 60. ठीक आहे. त्यानंतर बघा, मानसशास्त्राला संवेदन, विचार, स्मरण इत्यादी व इतर उच्च दर्जाच्या मानसिक प्रक्रियांमध्ये रस वाटू लागला. बोधात्मक मानसशास्त्रज्ञ कोणती मानसिक प्रक्रिया, कोणती प्रतिक्रिया निर्माण करू शकते याचा विचार करू लागले. त्यानंतर बघा, भारतीय मानसशास्त्रांची व्यावसायिक प्रगती. 1916 नरेंद्रनाथ सेन गुप्ता यांनी कलकत्ता विद्यापीठ पहिली मानसशास्त्र विभाग सुरू केला. तर तुम्हाला कलकत्ता विद्यापीठ पहिले मानसशास्त्र विभाग कोणी सुरू केला तर नरेंद्रनाथ सेन. कोणत्या साली? 1916 हे लक्षात ठेवायचे. त्यानंतर 1925 इंडियन सायकोलॉजिकल असोसिएशनची स्थापना व इंडियन सायकोलॉजिकल जर्नलची सुरुवात. तर इंडियन सायकोलॉजी आणि असोसिएशनची स्थापना कोणत्या साली झाली? तर 1925 हे लक्षात ठेवायचं. आणि इंडियन सायकोलॉजिकल जर्नलची सुरुवात केव्हा झाली? 1925. त्यानंतर कलकत्तामध्ये लुंबिनी पार्क मनोरुग्णालयाची स्थापना तो कोणत्या साली झाली? तर 1940 हे लक्षात ठेवायचे. त्यानंतर 1945 ते 1949 संरक्षण संशोधन खात्याची मानसशास्त्र शाखा स्थापन करण्यात आली, जी भारताच्या संरक्षण विज्ञान आस्थापनाचा भाग आहे. ठीक आहे. त्यानंतर बंगलोरमध्ये राष्ट्रीय मनोआरोग्य व मेंदू विज्ञान संस्था सुरू झाली. तो कोणत्या साली सुरू झाली? तो कोणत्या? 1955. त्यानंतर भारतीय उपयोजित मानसशास्त्र अकादमीची स्थापना केव्हा झाली? 1962 साली. रांचीमध्ये मानसिक विकृतीसाठी रुग्णालय स्थापन करण्यात आले. तर कोणत्यासाठी? 1962 साली. साल तुम्हाला लक्षात ठेवायचं. आणि भारतीय चिकित्सालयीन मानसशास्त्राची संघटना सुरू करण्यात आली. कोणत्या? 1968 साली. आणि राष्ट्रीय मानसशास्त्र अकादमीची स्थापना केव्हा झाली? 1989 साली. मानसशास्त्र भारतीय दृष्टिकोन. अनेक भारतीय विचारवंतांनी मानवी मनाचे गुपित उलगडण्याचा प्रयत्न केला. ख्रिस्तपूर्व 2000 ते इसवी सन 500 पर्यंतच्या तत्वज्ञानी मानवी मन व वर्तन यांच्या वेगवेगळ्या दृष्टिकोनातून अभ्यास केला. तर साल विचारलं तर कोणते? 2000 ते 500 पर्यंत. त्यानंतर बघा, अभ्यास केला व आत्मा, मन, मर्मदृष्टी इत्यादींचे स्पष्टीकरण दिले. हे सर्व तत्वज्ञानाचा भाग होते. उपनिषदामध्ये स्व आणि व्यक्तिमत्वाची रचना हे कोश जसे एखादे आवरण ह्या संकल्पनेच्या आधारे स्पष्ट केले आहे. जसे अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंद
मय कोश वेगवेगळ्या परिवेशीय घटकांचे व कोशांवर होणारे परिणाम आणि या कोशांचे मानवी वर्तनावर होणारे परिणामही विचारवंतांनी स्पष्ट केले. आयुर्वेदानुसार 3 प्रकारचे दोष आढळून येतात. तर तुम्हाला विचारलं आयुर्वेदानुसार किती प्रकारचे दोष आढळून येतात, तर 3 प्रकारचे, हे लक्षात ठेवायचे. त्यानंतर बघा कोणते 3 प्रकारचे दोष आढळून येतात, कफ, वात व पित्त. तर डायरेक्टली तुम्हाला विचारलं जाऊ शकतं आयुर्वेदानुसार कोणते 3 प्रकारचे दोष आढळून येतात, कफ, वात व पित्त. हे दोष मानवी स्वभावाची वैशिष्ट्ये ठरवतात. तर कफ, वात, पित्त कोणते दोष मानवी स्वभावाची वैशिष्ट्ये ठरवतात, तर कफ, वात व पित्त. कफ व्यक्ती ही शांत, लवचिक, संयमी व काळजीवाहू असतात. तर कफ वृत्तीच्या व्यक्ती कशा असतात हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. त्यांची स्मरणशक्ती दांडगी असते. असे म्हटले जाते की अशा व्यक्तींना कुठलाही विषय समजून घेण्यास थोडा वेळ लागू शकतो, परंतु एकदा समजले की ते दीर्घकाळ आपल्या स्मृतीत त्याचे जतन करू शकतात. त्यानंतर वात प्रकृतीच्या व्यक्ती ह्या लहरी असतात. त्यांची मनस्थिती व विचार हे सतत बदलत असतात. त्यांना पटकन राग येतो, पण ते शांत सुद्धा पटकन होतात. हे कलाप्रेमी असतात. पित्तवृत्तीच्या व्यक्ती अतिशय हुशार असतात, त्या सुद्धा शीघ्र कोपी असतात. दोषांच्या व्यतिरिक्त गुण या संकल्पनेच्या आधारे सुद्धा मानवी स्वभावाचे विश्लेषण केले जाऊ शकते. हे गुण पुढील प्रमाणे: सत्व गुण, राजस गुण आणि तामस गुण. मानवी शरीर हे सत्व, राजस व तामस गुणांनी बनलेले असते. मानवी शरीर हे कोणत्या गुणांनी बनलेले असते हा प्रश्न विचारला तर कोणत्या? सत्व, राजस, तामस. ह्या गुणांचा प्रभाव व्यक्तीच्या वर्तनावर दिसून येतो. उदाहरणार्थ तामसी व्यक्ती ह्या सुस्त व आळशी असतात. तर तामसी व्यक्ती कशा असतात? सुस्त व आळशी. हे कामसून असतात. ते प्रत्येक गोष्टी उदासीन असतात. राजसी व्यक्ती या अहंकारी असतात. त्यानंतर बघा ते स्वप्रतिष्ठेला जपतात. सर्व काही त्यांच्या मनाप्रमाणेच घडले पाहिजे असे त्यांना वाटते. ते भांडखोर असतात. सत्व गुण व्यक्ती असलेल्या व्यक्ती या शांत व समजूतदार असतात. ते त्यांना नेमून दिलेले कामे काळजीपूर्वक व वेळेत करतात. त्यांना वास्तवाचे भान असते, त्यामुळे ते समजुतीने वागतात. त्यानंतर इसवी सन पूर्व 5व्या शतकामध्ये योगसूत्रामध्ये पातंजलीने मानसशास्त्राविषयी आपले विचार मांडले आहेत. पातंजली हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले महान योगी होते. त्यांनी बौद्धात्मकतेच्या विविध पातळ्यांचा अभ्यास केला आणि आध्यात्मिक वृत्तीचे मार्ग दाखवले. अष्टांग योग या त्यांच्या सिद्धांत आजही उपयोगास येतो. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी हे अष्टांग योगाचे 8 भाग आहेत. अष्टांग योगाचे 8 भाग कोणते हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. कोणते? यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी हे कसले 8 भाग आहेत? अष्टांग योगाचे. बघा इथे तुम्हाला समाधी, ध्यान, धारणा, प्रत्याहार, प्राणायाम, आसन, नियम आणि यम. अष्टांग योगाचे 8 भाग. आपल्या इच्छा व आकांक्षावर ताबा मिळवण्यासाठी याचा उपयोग होतो. अनेक भारतीय संतांनी व विचारवंतांनी मानवी मन व वर्तन यावर आपले विचार मांडले आहेत. जैन तीर्थकर, संत कबीर, समर्थ रामदास, स्वामी विवेकानंद इत्यादी विचारवंतांनी मानवी मन व वर्तनाच्या वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकला आहे. यावरून त्यांच्या वर्तनाचा सखोल अभ्यास दिसून येतो. मानसशास्त्राची ध्येय. तर मानसशास्त्राची ध्येय बघा तुम्ही 11वीत मानसशास्त्राविषयी का निवडले हे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट नाही, तर आपण डायरेक्ट पुढे जाऊया. बघा मानसशास्त्राची मुख्य 4 ध्येय. तर मुख्य 4 ध्येय कोणते? मानसशास्त्राची मुख्य 4 ध्येय: वर्णन, स्पष्टीकरण, पूर्वकथन व नियंत्रण. हे काय झाले? मानसशास्त्राची मुख्य 4 ध्येय झाले. वर्णन काय घडत आहे
वर्णन म्हणजे काय घडते. मानवी वर्तन व मानसिक प्रक्रिया याची अचूक ओळख व वर्गीकरण ही मानसशास्त्राची मूलभूत ध्येय आहे. व्यक्ती विचार कशा करतात, त्यांच्या वर्तनाला कोणते घटक कारणीभूत असतात, व्यक्ती एका विशिष्ट परिस्थितीशी कशी प्रतिक्रिया देते, या सर्व प्रश्नांचे उत्तर मिळवण्यासाठी संशोधकांना त्या व्यक्तीचे भौगोलिक, सामाजिक व आर्थिक, सांस्कृतिक इत्यादी घटकांमधील त्यांच्या वर्तनाची नोंद करणे आवश्यक असते. उदाहरणार्थ, व्यक्ती व औपचारिक व अनौपचारिक परिस्थितीत वेगवेगळ्या वागतात व त्यांच्या प्रतिक्रियांचा मानसशास्त्रात अभ्यास केला जातो. यासाठी संशोधक वेगवेगळ्या मानसशास्त्रीय संशोधनाचा वापर करतात. उदाहरणार्थ, प्रमाणित मानसशास्त्रीय चाचण्या, मनोविश्लेषण तंत्र, सर्वेक्षण पद्धती, मानसशास्त्रीय प्रयोग व निरीक्षण पद्धती इत्यादी. त्यानंतर स्पष्टीकरण. हे काय घडत आहे. स्पष्टीकरण. वस्तुस्थितीचे स्पष्टीकरण करून निरीक्षण केलेल्या वर्तनामागील कारणे समजून घेणे हे मानसशास्त्राचे दुसरे मुख्य ध्येय आहे. मानसशास्त्रज्ञांना व्यक्तीच्या वर्तणुकीमागील कारणे जाणून घेण्यास विशेष रस असतो. त्यासाठी ते प्रमाणित मानसशास्त्रीय चाचण्यांचा वापर करतात. जर एखादे वर्तन फक्त एकाच व्यक्तीमध्ये आढळून येते तर संपूर्ण समाज तसेच वागेल असे म्हणता येणार नाही. परंतु जर ते वर्तन बहुतांश लोकांमध्ये आढळून आले तर आपण असे म्हणू शकतो की संपूर्ण समाजाचे वर्तन तसेच आहे. उदाहरणार्थ, बाईक स्वाराचे अपघात त्यांच्यासाठी घातक ठरू शकतात, कारण या अपघातात मेंदूला इजा होऊ शकते. म्हणून हेल्मेट घालणे हे बाईक स्वारासाठी सक्तीचे असले पाहिजे. त्यानंतर पूर्वकथन. पुढे काय होईल. एखादी परिस्थिती किंवा अनेक परिस्थितींचा मानवी वर्तनावर व मानसिक प्रक्रियांवर कसा परिणाम होऊ शकतो याचे पूर्वकथन करणे हे मानसशास्त्राचे तिसरे महत्त्वाचे ध्येय आहे. पूर्वकथन करण्यासाठी मानवी वर्तनाचे संभाव्य परिणाम माहिती असणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, जर एखादी व्यक्ती दारू प्यायली तर तिच्या प्रतिक्रिया मंद होतात व त्यामुळे गाडी चालवताना अपघाताची शक्यता वाढू शकते. त्यामुळे दारू पिऊन वाहने चालवणे टाळले पाहिजे. त्यानंतर नियंत्रण. हे कसे बदलू शकते. वर्तनाचे नियंत्रण किंवा बदल हे मानसशास्त्राचे चौथे ध्येय आहे. मानवी वर्तनाला आकार देऊन ते विशिष्ट दिशेने वळवणे म्हणजे वर्तनाचे नियंत्रण. जेव्हा संशोधक वेगवेगळ्या मानसशास्त्रीय पद्धतीत वापरून मानवी वर्तनात बदल घडवून आणण्या व नको असलेले वर्तन घडून न देण्यात यशस्वी होतात, त्यावेळी हे ध्येय साध्य होते. मानसशास्त्रज्ञ मानवी वर्तन घडवण्यासाठी किंवा बदलांसाठी वेगवेगळ्या मानसशास्त्रीय तंत्रांचा वापर करतात. उदाहरणार्थ, जर काही विद्यार्थी शाळेत गैरहजर राहत असतील तर किंवा जर ते अभ्यास करत नसेल तर शैक्षणिक मानसशास्त्र त्यांची कारणे शोधून त्या विद्यार्थ्यांना त्यांचे वर्तनात बदल घडवून आणण्यात मदत करू शकतात. शालेय समुपदेशक विद्यार्थ्यांच्या मानसिक समस्यांचा अभ्यास करून त्यांना समुपदेशक व मार्गदर्शक करू शकतात. आजच्या काळात विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या गोष्टींमुळे ताण येतो, जसे धमकावणे, पालकांच्या अवास्तव अपेक्षा, हानिकारक चढाओढ इत्यादी. समुपदेशक अशा विद्यार्थ्यांना त्यामागील कारणे समजावून सांगून त्यांच्या वर्तनात शक्य तिथे बदल घडवून आणू शकतात. ताण हा आजच्या धकाधकीच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. आपल्या वर्तनात बदल करून आपण ताणावर नियंत्रण मिळवू शकतो. हे बदल करण्यास समुपदेशक विद्यार्थ्यांना मदत करू शकतात. बघा, मानसशास्त्राचे मुख्य ध्येय काय. वर्णन, स्पष्टीकरण, नियंत्रण व पूर्वकथन. त्यानंतर बघा सारांश. मानवी वर्तनाला समजून घेण्याचा प्रयत्न मानसशास्त्राचा उद्देश झाला. आत्म्याचे किंवा मनाचे शास्त्र पासून ते वर्तनाचे ते मानसिक प्रतिक्रियांचे शास्त्र असे प्रवास करताना मानसशास्त्र अजूनही वर्तनाच्या वेगवेगळ्या पैलूंच्या उलगडा करण्यात प्रयत्न करत आहे. 1879 मध्ये विल्यम वूड यांनी लिप्झिग येथे पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू केली. त्यानंतर मानसशास्त्राला शास्त्र म्हणून स्वतंत्र ओळख मिळाली. याच पाठात आपण पाहिले की भारतात आयुर्वेद व पतंजलीने मानवी वर्तनाचा अभ्यास कसा केला. मानसशास्त्राने महत्त्वाचे ध्येय हे वर्तनाचे वर्णन, स्पष्टीकरण, पूर्णकथन व नियंत्रण ही आहेत. महत्त्वाच्या संज्ञा बघा. मानसशास्त्र वर्तन, बाह्य वर्तन, अंतर्गत वर्तन, उद्दीपक, प्रतिक्रिया, कफ, वात, पित्त, अष्टांग योग, पूर्वकथन. त्यानंतर महत्त्वाचे मानसशास्त्र.
हे आपण आत्ताच बघितले. ठीक आहे, तर या प्रकारे आपलं हे लेक्चर इथेच संपले. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजचं लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा. थँक्यू.